हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल गुरु प्रवास। हा रोबोटिक पोलीस आहे बर का, रस्त्यावर गस्त घालतोय। किती टेक्नॉलॉजी आहे ना जपानची। आता मी ट्रेननी चाललोय नारा शहरात। अतिशय निसर्गरम्य वातावरणातून आमची ट्रेन चालली आहे। निसर्गाच्या सानिध्यात हजारो हरणांच्या सहवासात मी जाणार आहे। स्टेशन बाहेर या ठिकाणी बस स्टॉप आहे, इथून सिटी टूरची बस सुटते। आता मी बस मध्ये बसलोय। कासुगा तायशा या शेवटच्या स्टॉपला मी उतरणार आहे। खाली उतरताच पहिलं हरिण मला दिसलं। छान पांढरी पांढरी ठिपके असणारा गोंडस हरिण। त्याच्यासोबत आलाय बारशिंग हरिण। जपानमध्ये हरणांना देव मानून त्याची पूजा केली जाते। इथे ठेवलेले आहे साके बॅरल। मला या हरणांबरोबर खेळायला लय मज्जा येते। जिथे जाईल तिथे हरिणच आहेत। त्या दोन हरणांना चुकवत मी पळत दुसरीकडे आलो। समोर पायरीवर बघतोय तर नवीन हरिण हजर। ही हरणे माणसांच्या मिसळून राहतात। आता मी कासुगा तायशा मंदिरात प्रवेश करतोय। आत जाण्यासाठी मी हे तिकीट काढले। देवापुढे वाकून टाळी वाजवून नमस्कार केला। शेजारच्या वरांड्यात दिव्यांची सुंदर ओळ मांडलेली आहे। हे आहे हजारो वर्ष जुने ग्रँडफादर ट्री। गोल्डन दिव्यांची ओळ ओलांडून समोरच्या हॉलमध्ये चाललोय। वाव, आत हजारो मिणमिणते दिवे आहेत। दिव्याच्या सोनेरी लुकलुकत्या प्रकाशात फिरताना खूप मज्जा येत होती। हा दिव्यांचा उत्सव माझ्यासाठी खूप भारी होता। ही पहा, लाल पांढऱ्या झेंड्यांची ओळ। तर दुसरीकडे आहेत चुमॉन दिवे। भक्तांनी आपापल्या इच्छा पट्टीवर लिहून अडकवल्या आहेत। आता मी हरणांसाठी बिस्किटे विकत घेतलेत। यांना राईस क्रॅकर म्हणतात। एका पाकिटात एकूण 15 आहेत। जंगलातून ट्रेकिंग करत चालताना समोर झोपडीसारखे एक हॉटेल दिसले। भूक लागली होती म्हणून आत गेलो। या इथे किचन आहे। आम्ही त्यांना ऑर्डर दिले। ते बोलले बाहेर बसा, आणून देतो। ही पारंपरिक जपानी बैठक व्यवस्था आहे आणि आमचे नूडल्स आलेले आहेत। आम्ही मागवले आहे किस्तरू सोबा नूडल्स। नूडल्स तर एकदम टेस्टी आहेत, शिवाय सूप तर छानच होतं। आता माझी पेट पूजा झाली आहे। आता हरणांना खायला घालतो। अरे वा, ही जपानी छोटी हरणं बाऊ करतायत। खाऊसाठी हे हरिण माझ्या मागे लांब पर्यंत पळत आलं। हा बारशिंगे किती छान भाव करतोय ना। या गोंडस बाळाजवळ मी मांडी घालून बसलो। ही मोठी घंटा या लाकडी दांडक्याने वाजवतात। इथे माझ्या मागे आहे भारताचा अशोक स्तंभ। धूपदानीमधील पवित्र धूप घेऊन मी चाललोय तोडाजी टेम्पल बघायला। हे संपूर्ण लाकडाने बांधलेले ऐतिहासिक मंदिर आहे। मंदिरात जाताना कारंज्याच्या खांबावर कृष्णाची मूर्ती कोरली। भल्या मोठ्या लाकडी दरवाज्यातून आत गेल्यावर विस्तीर्ण मंडप लागला। ही ब्रॉन्झ धातूपासून बनवलेली जगातली सर्वात मोठी मूर्ती आहे। इथे माझ्या मागे सोन्याचा बोधिसत्व आहे। हे आहे या देवळाचे रक्षक, वायुदेव आणि अग्निदेव। त्याच्या शेजारी देवळाची लाकडी रेप्लिका ठेवण्यात आलेली आहे। देवळाच्या एका बाजूला लाकडी खांबाला छिद्र असून त्यातून भक्त आरपार जातात, त्यामुळे मोक्ष मिळतो अशी त्यांची समजूत आहे। या गोड पिल्लाला माझा लळा लागला होता। मी कितीतरी वेळ त्याला जवळ घेऊन खेळत होतो। बाबांनी बिस्किट द्यायला बाहेर काढले
आणि ते हरणांच्या तावडीत सापडले. बस स्टॉपवर आलोय. इथे डिस्प्लेला बस कुठे आहे ते दिसते. आता मी स्टेशनला जाणाऱ्या बसमध्ये बसलोय. तिथून पुढे आम्ही फुशिमा इनारीला जाणार आहोत. ते फार महत्त्वाचे ठिकाण आहे. आता आमची जंगली एक्सप्रेस ट्रेन आलेली आहे. हे आहे फुशिमा इनारी स्टेशन. माझ्या मागे असणारे ऑरेंज गेट असे आपल्याला भरपूर बघायचे आहेत. या जपानी लोकांना फुलांची लय भारी वेळ. इथे भाविक भक्तांनी 2-2 इंचांची टॉरी गेट्स बांधलेली आहेत. ही नवसाची असतात. इथे पण ओमिकुजी वॉल आहे, अर्थात भविष्य बघायची जागा. एक काठी काढून मी पण भविष्य बघितले. इथे लांडग्याचा पुतळा आहे, त्याला देव मानतात. असे लांडगे या परिसरात तुम्हाला खूप दिसतात. आता माझ्या मागून या, तुम्हाला टोरी गेट्स दाखवतो. या ऑरेंज गेट मधून चालत ही पायवाट डोंगराच्या टोकाला जाते. या रस्त्यावर असे हजारो टोरी गेट्स आहेत. याच्यामधून चालण्याचा एक वेगळाच आनंद येतो. हा स्पॉट इंस्टाग्राम फोटोसाठी फेमस आहे. 3 किलोमीटर पळत जाऊन देवळात पोचलो एकदाचा. पुढील भागात आपण जाणार आहोत क्योटो शहरात. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय.